हॅलो नमस्कार मंडळी, श्वेत नक्षत्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही विचार करत असाल मी अशी बिना मेकअपची अशी का बसलेली आहे, तर आपल्या मुलींना ना नेहमी हा प्रश्न पडलेला असतो की लवकर मेकअप कसा करायचा। कारण सगळे घाई करत असतात आणि ॲज युजल सगळेजण हेच बोलतात की मुलींना मेकअप करायला खूप वेळ लागतो। सही पकडे हैं। इन शॉर्ट की मुलींना रेडी होण्यासाठी खूप वेळ लागतो। सो आजचा व्हिडिओ हा असणार आहे की मी तुम्हाला फक्त आणि फक्त 5 मिनिटात आपल्याला मेकअप कसा करता येईल तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे, जेणेकरून संक्रांतीला, आता संक्रांत येत आहे, सो संक्रांतीला तुम्हाला याचा खूप यूज होईल, आय होप यूज होईल। सो मी तुमच्या समोर इथे टायमर लावणार आहे, जेणेकरून तुम्ही पण बघू शकता आणि माझ्यासाठी पण हे फर्स्ट टाइम आहे की मी 5 मिनिट्सचं चॅलेंज घेतलं आहे मेकअप करण्यासाठी। सो मी इथे तुमच्या समोर टायमर लावेल आणि त्यानंतर हे बघा, इथे मी तुमच्यासमोर 5 मिनिटाचं टायमर लावेल आणि मेकअप स्टार्ट करेल। सो लेट्स सी। आणि सॉरी, मेकअप चालू असताना मी तुमच्याशी बोलू नाही शकणार कारण मला पटपट मेकअप करता येणार नाही। सो मी इथे 5 मिनिटाचं टायमर लावेल आणि त्यानंतर आपण मेकअप स्टार्ट करू आणि बाकीचं काही जे असेल ते मी एक तर व्हॉइस ओव्हर देईल और एल्स मी मेकअप झाल्यानंतर तुम्हाला सांगेन। मी स्किन केअर करून घेतलेलं आहे ऑलरेडी, म्हणजे मॉइश्चरायझर, प्रायमर मी ऑलरेडी लावलेला आहे। मॉइश्चरायझर तुम्ही निव्हियाचा यूज करू शकता, छान आहे निव्हियाचं सॉफ्ट केअर मॉइश्चरायझर। जे मेकअपमध्ये जे वॅनिटीमध्ये माझ्या आहे ते एम्ब्रोलिसचं आहे, हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे। सो तुम्ही हे म्हणजे तुमच्या स्किननुसार जे तुम्हाला सूट करेल ते मॉइश्चरायझर यूज करू शकता। त्यानंतर रिकोडचं मी प्रायमर यूज करते। विदाउट एनी फर्दर डू लेट्स गेट स्टार्टेड। सो मी इथे टायमर लावती आहे। गणपती बाप्पा मोरया। सो इथे मी टायमर चालू केलेला आहे आणि 5 मिनिटाचं टायमिंग चालू झालं आहे। मी हे चॅलेंज ॲक्च्युली 5 मिनिट्स मेकअप इन 5 मिनिट्स हे चॅलेंज मी यासाठी एक्सेप्ट केलं कारण मलासुद्धा बरेचदा अशा कंप्लेंट्स असतात माझ्यासाठी की तू लवकर आवरत नाही, मुलींना आवरायला खूप वेळ होतो वगैरे वगैरे वगैरे। सो त्यासाठी मी म्हटलं की चला 5 मिनिटामध्ये मेकअप कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते। सो फर्स्टली मी कन्सिलर यूज केलं आहे। माझं जे कन्सिलर आहे ते ऑलमोस्ट माझ्या स्किन टोनला मॅच आहे, जेणेकरून माझे जे काही डार्क सर्कल्स, जे काही पिगमेंटेशन्स आहेत ते मी त्यांनी हाईड करते आहे। ते हाईड केल्यानंतर त्याला जो स्पंज आहे त्याने ब्युटी ब्लेंडर म्हणता तुम्ही, त्याने तुम्हाला ते डॅप करायचं आहे, सेट करायचं आहे। त्यानंतर जो म्हणजे जो आपला ब्युटी ब्लेंडर आहे तो वेट यूज करायचा की ड्राय यूज करायचा असा क्वेश्चन खूप लोक विचारतात। सो त्यासाठी माझ्याकडे आन्सर आहे की जर तुमच्याकडे वेळ फारच कमी आहे, अजिबात म्हणजे वेळ नाही, तर तुम्ही ड्राय यूज केला तरी काही हरकत नाही, असा काही फरक नाही पडत। पण जर झालंच पॉसिबल तर शक्यतो नेहमी वेट ब्युटी ब्लेंडरच यूज करा। त्याने तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते खूप इझिली आणि खूप स्मूथली अप्लाय होतं। त्यानंतर मी फाउंडेशन यूज केलं आहे। जे फाउंडेशन आहे ते माझं जे फाउंडेशन आहे ते टिंट मिक्स आहे, ते टिंट आहे ॲक्च्युली। मी खूप हेवी कव्हरेज किंवा खूप हेवी फाउंडेशन यूज नाही केलं, तुम्ही ॲक्च्युली तेही यूज करू शकता, पण त्याला ब्लेंड करायला थोडं जास्त वेळ जातो, टाईम कन्झ्युमिंग असतं, त्यामुळे लाईट वेटच तुम्ही फाउंडेशन यूज करा। जर तुमच्याकडे फाउंडेशन नसेल आणि तुमच्याकडे जर स्टुडिओ फिक्सचं जर आपली जी पावडर असते ती असेल जे फाउंडेशनचं पण काम करते, तर तुम्ही कन्सिलर अप्लाय केल्यानंतर डायरेक्ट ती पावडरसुद्धा अप्लाय करू शकता, त्यानेसुद्धा तुम्हाला बरंचसं कव्हरेज मिळेल। पण बऱ्याचदा ते अफोर्ड नाही करू शकत खूप लोक, कारण ते खूप थोडं एक्सपेन्सिव्ह असतं, म्हणून मी हे प्रोडक्ट यूज करते आहे। मी व्हिडिओच्या एंडला सगळ्या प्रोडक्टच्या डिटेल्स तुम्हाला देईल, सो व्हिडिओ एंडपर्यंत बघायला अजिबात विसरू नका, अजिबात स्किप करू नका, एंडपर्यंत बघा। त्यानंतर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की 2 मिनिट्समध्ये सुद्धा मेकअप करतात, मग मी 5 मिनिट्सवाला का व्हिडिओ करते, तर तो यासाठी की माझ्याकडे जे प्रोडक्ट्स मी यूज करते आहे ते खूप एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स नाही आहेत, ते खूप बजेट फ्रेंडली ड्रग स्टोअरचे प्रोडक्ट्स आहेत। त्यामुळे आणि 2 मिनिट्सवाला मेकअपमध्ये काही एक्सपेन्सिव्ह किंवा असे काही प्रोडक्ट्स यूज करावे लागतात जे तुम्हाला बाय करावे लागतील सगळ्यात आधी आणि त्यानंतर तुम्ही ते यूज करू शकता। पण जर तुमच्याकडे ते प्रोडक्ट्स नाही आहेत तर तुम्ही कसा मेकअप करू शकता, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला। त्यानंतर मी इथे पावडर यूज केलेले आहे, जे मी तुम्हाला मगाशी ऑप्शन सांगितलं की तुम्ही स्टुडिओ फिक्सचं पावडर यूज करू शकता फाउंडेशनच्या ऐवजी। जर तुम्ही ते यूज केलं तर तुमचा हा पण एक पार्ट वाचेल। त्यानंतर
आपल्याला आयब्रोज जे करायचे तर बऱ्याचदा आपण ब्रशने आयब्रोज करतो, ब्रश जो असतो आपला तो त्याने आयब्रोज करतो. तर त्यासाठी आय शॅडो वगैरे आपण यूज करतो ब्लॅक, ब्राऊन, डार्क ब्राऊन शेडचा. तर त्यामध्ये थोडासा वेळ जातो, त्यामुळे पेन्सिल यूज करा, डार्क ब्राऊन कलरची नेहमी यूज करा, जेणेकरून तुमच्या आयब्रोज खूप आर्टिफिशियल नाही वाटणार, थोड्याफार नॅचरल्स वाटतील. तर माझ्याकडे जी आहे ते डार्क ब्राऊन कलरचं आहे. माझ्याकडे पेन्सिल जी आहे ती पण मी एखाद्या लोकल स्टोअरमधूनच घेतली. त्यामध्ये असं काही फार म्हणजे तुम्ही खूप चांगल्या ब्रँडची असं काही नाही आहे, तुमच्याकडे असेल ती तुम्ही यूज करू शकता. फक्त तुम्ही अप्लाय कसं करता हे तुमच्या हातामध्ये आहे. त्यानंतर जे आहे ते मी मस्कारा यूज करणार आहे. मस्कारा यूज यासाठी करते आणि हा 5 मिनिट्सवाला यासाठी आहे कारण मी यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी यूज करते आहे. तर जो मस्करा आहे तो माझ्याकडे हा खूप छान मस्करा आहे. याबद्दल पण मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेल की मी कोणताही यूज केला. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण जर आईजला काहीच केलं नाही तर आपण खूप विचित्र दिसतो. असं वाटतं की फक्त व्हाईट बेस यूज केला आहे आपण आणि बस, त्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. म्हणून जे आईजसाठी मस्करा 1-2 मिनटामध्ये अप्लाय होईल असा एकदम बेस्ट मस्करा आहे हा, तो मी यूज केला आहे. त्यानंतर जी लिपस्टिक आहे ती नेहमी डार्क शेडमध्ये लिपस्टिक यूज करा, जेणेकरून तुमचा मिनिमल मेकअपसुद्धा हा स्टँड आउट करेल. ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ कमी असतो त्यावेळेस लक्षात ठेवा की तुम्हाला लिपस्टिक ही डार्क शेडमध्येच यूज करायची आहे. रेड करा, हॉट पिंक, कोणताही पण डार्क शेड. त्यानंतर ब्लश यूज करा. मी पावडर ब्लश यूज केलं, तुम्ही डायरेक्ट लिपस्टिक पण तिथे तुमच्या फिंगरने लावून स्प्रेड करू शकता. अँड त्यानंतर मी इथे आपला मेकअप सेट केलेला आहे. सो फायनली आपण वेळेमध्ये पूर्ण मेकअप रेडी झालेला आहे. ये आणि येस, टायमिंग सुद्धा झालेला आहे. सो स्टॉप करते तुमच्यासमोर. सो वी आर डन. टिकली आता मी इथे माझ्यासोबत नव्हती घेतली, पण मी आता याची टिकली लावते त्यामुळे थोडंसं वेळ लागला. बट जर आपल्याकडे ऑलरेडी टिकली असेल, मी विसरले. सो येस, वी आर डन. तुम्ही सांगा कसा वाटतोय तुम्हाला मेकअप लुक? भाई मजा आया. फाइव मिनिट्समध्ये तुम्ही छान मस्तपैकी रेडी होऊ शकता. मी जे प्रोडक्ट्स यूज केले ते मी तुम्हाला सांगते. मी जे मेबलिनचं जे फिटमीचं टिंट आहे ते यूज केलं, याने बऱ्यापैकी स्किन कवर होते आणि विटॅमिन सी पण याच्यामध्ये आणि स्किन ग्लो पण बऱ्यापैकी करते. तुम्ही बघू शकता मी कोणतीही लाईट यूज केली नाही. माझी जी घरामधली लाईट आहे तीच मी यूज केलेली आणि मी खिडकीच्या समोर बसली आहे. सो तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी मस्करा जो आहे तोही मेबलिनचाच यूज केलेला आहे. मी कोणतेही महागडे प्रोडक्ट्स, एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स यूज नाही केले, जेणेकरून तुम्ही सुद्धा यूज करू शकता. यार खूप आवाज येतो आहे. मी कोणतेही महागडे प्रोडक्ट्स यूज नाही केले, सगळे मी ड्रग स्टोअरचेच प्रोडक्ट्स यूज केलेले. सो हा मी मेबलिनचा हायपर कर्ल मस्कारा यूज केलेला आहे. त्यानंतर मी जी लिपस्टिक यूज केलेली आहे ही ॲक्च्युली माझ्याकडे फॅशन कलर म्हणून ब्रँडची एक लिपस्टिक आहे, डार्क शेड आहे. तुम्ही शक्यतो डार्क शेडच यूज करा, जेणेकरून तुमचा जो मेकअप आहे तो तुम्ही मिनिमल केला तरी तुम्ही उठून दिसाल. त्यानंतर मी आयब्रो पेन्सिल जी लोकल स्टोअरमध्ये मला मिळाली ती आयब्रो पेन्सिल आणि ही पुल्ली मी यूज केली. कन्सिलर तर क्रायलॉनचं मला जे क्रायलॉनचं हे बघा, म्हणजे माझ्याकडे पूर्ण पॅलेट आहे, त्यामधलं हे कन्सिलर मी फक्त काढून घेतलं. हे तुम्ही सेपरेटही घेऊ शकता. हे FS27 नंबरचं आहे. हे माझ्या स्किन टोनला, म्हणजे माझे जे डार्क सर्कल्स आहेत त्याला हे यूज होऊन जातं. पावडर यूज केली, लूज पावडर, बनाना पावडर जी मी यूज केली ती माझ्याकडे के ब्युटीची आहे. ही बनाना पावडर, हे बघा के ब्युटीची बनाना पावडर आहे. तो बनाना शेड हा तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर जर तुमच्याकडे ती नसेल तर तुम्हाला थोडंसं म्हणजे पावडरनेच तुम्ही ऑलमोस्ट तुमची स्किन जी आहे ती कवर करायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला हा एक ऑप्शन आहे लॉरियलचा. हे नवीन फाउंडेशन इन पावडर म्हणून जे आहे
ते तुम्ही यूज करू शकता। याच्यामध्ये पण बरेचसे शेड्स असतात। मी जो शेड घेतला तो बेज डोर गोल्डन बेज 140 नंबर याचा गोल्डन बेज घेतलेला आहे। हा थोडंसं माझ्या स्किनला डार्क आहे। याच्यामध्ये तुम्ही म्हणजे चार्टनुसार बघून तुमचा शेड घेऊ शकता। त्यानंतर जे ब्लश आहे ते मी स्टुडिओ वेस्टचं ब्लश यूज केलं आहे। तुम्ही कोणतेही ब्लश यूज करू शकता। आणि जो फिक्सिंग मेकअप फिक्सिंग स्प्रे तो माझ्याकडे मॅकचा आहे, हा मी आत्ता यूज केला। पण तुम्ही मेबलिनचा पण यूज करू शकता, तोही खूप चांगला आहे। सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मी असेच मेकअपचे अनेक व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईन। तुम्ही नक्की हा मेकअप लुक एकदम मिनिमल ट्राय करा। आणि जर तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर तुम्ही छोटंसं आयलायनर पण लावू शकता। इथे फक्त कॉर्नरला तुम्हाला पॉइंट काढायचे, दॅट्स इट। तेवढं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्ही आयलायनर लावले असं वाटेल। प्लस तुम्ही याच्यामध्ये काजळ सुद्धा ॲड करू शकता। 1-2 सेकंद लागतात काजळ लावायला, ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। पर्सनल चॉईस, तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही लावू शकता। सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।